हॅलो फ्रेंड्स, सर्वांना ओम साईराम. तर बघा, हे साधं म्हणजे अस्तरचं पीस आहे, अस्तरचा कापड आहे. मी कटिंग करत आहे आणि तुमच्यासमोरच मी ब्लाऊजचं माप घेत आहे डायरेक्ट मी कपड्यावरती कटोरी ब्लाऊज कटिंग करणं सांगत आहे. छोटंसं पीस आहे आणि माप आहे ना मोठा आहे, तरी पण मी कसं कटिंग करायचं ते सांगत आहे. बघा, सर्वात आधी मी पूर्ण लेंथ मोजली आहे. इथे 13.5 पूर्ण लेंथ आहे, तर त्याच्यामध्ये मग मी 1 इंच सरळ सरळ ॲड केला आहे आणि 14.5 वरती मी पॉईंट ठेवला आहे. आणि शोल्डर अशा प्रकारे मोजायचं नाही आहे, मी टेप लावून दाखवत आहे, कारण गळा कमी जास्त राहू शकतो, तर ते गळ्यानुसार शोल्डर असते. तर इथे मी 5.5 इंच शोल्डर घेतला आहे. मी ते नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन स्टेप बाय स्टेप किती गळा राहिला तर किती शोल्डर घ्यायचं. तर बघा समोरचं इथे मी चेस्टचं मेजरमेंट घेत आहे. बघा, इथे यांची चेस्ट जे आहे ते 38 आहे. 38 म्हणजे चौथा 1/4 करायचा आहे. 9.5 इंच चेस्ट आहे. बघा, इथे मी बगल याची 6 इंचावरती घेत आहे, कारण 9.5 38 इंच छाती आहे, तर याची बगल 6 वरती येईल. अशा प्रकारे मी सरळ सरळ रेष आखून घेत आहे. बगलची वरती 5.5 इंच शोल्डर घेतला आणि खाली पण 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. बघा, छातीचा चौथा प्लस 1.5 इंच मी इथे घेतला आहे, कारण मार्जिंग आहे. पण मी इथे 2 इंच घेतलं आहे, कारण जे कस्टमर आहे त्यांनी सांगितलं की जास्ती मार्जिंग द्यायला, तर मी जास्ती घेतलं आहे. बघा, अशा प्रकारे गोल गोल राऊंड मी कमर मोजत आहे. आणि कमर मोजताना आयपट्टी सोडून द्यायची आहे आणि हुक पट्टी पकडायची आहे. बघा, हुक पट्टी पकडली आहे मी, तर याची कमर जी आहे 31 आली आहे. तर याचा चौथा मी 7.25 प्लस 1 आणि प्लस परत 2 इंच जास्ती एक्स्ट्राची मार्जिन घेतली आहे मी. अशा प्रकारे असं पूर्ण आखून घ्यायचं आहे. बघा, असं सरळ सरळ. त्याच्यानंतर मग मी सेंटरमध्ये बगलमध्ये टेप ठेवला आणि 1 आणि 1.5 वरती मी आकार आखून घेत आहे. म्हणजे हा जो आहे तो बगलचा आकार आहे. बघा, लक्ष द्या. आणि मग आतमधलाही आकार द्यायचा आणि बाहेरचाही आकार. आणि त्याच्यानंतर हा आडवा गळा आहे 2.25 वरती घेतला आहे, कारण उतरत नाही जास्ती करून. 2.25 इंच घेतला तर गळा. आणि हा समोरचा गळा मी मोजत आहे. तर बघा, 6.5 इंच याचा गळा आहे, तर मी याची लेंथ 6.5 इंच गळ्याची लेंथ घेतली आणि 2.5 इंच मी खालती घेतला आहे. आणि सरळ लाईन अशी आखून घ्यायची आहे समोरच्या गळ्याची आणि गोल राऊंड द्यायचा आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग आपण येऊ, बघा, इथे कटोरीवरती. तर कटोरी याची जी आहे ते 6 इंच आहे, तर त्याच्या आधी मी इथे बेल्ट घेत आहे, म्हणजे क्रॉसपट्टी 3 इंच त्या साईडला घेतलं आहे आणि 2.25 इंच मी साईडने घेतला आहे आणि तिरछी लाईन ही क्रॉसपट्टीची मी बेल्टची आखून घेतली आहे. याच्यानंतर मग 6 इंच कटोरी घेतली आहे मी आणि शोल्डरवरती टेप ठेवला आहे मी सरळ सरळ 5.5 इंचावरती. 5.5 5.25 इंचावरती मी पॉईंट दिला आणि तिथनं मी कटोरीचा आकार दिला आहे. गोल राऊंडमध्येच कटोरीचा आकार द्यायचा आहे. बघा, लक्ष द्या. जे कोणी चॅनल बघत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. डायरेक्ट कटिंग आहे माझी, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. फर्मा कटिंग जे न्यू आहे त्यांच्यासाठी, बिगनरसाठी फर्मा कटिंग पण अपलोड करत आहे. आणि ज्यांना थोडं बहुत नॉलेज आहे त्यांच्यासाठी मी डायरेक्ट कटिंग पण सांगत आहे. आणि हे कस्टमरच्या ब्लाऊजवरतीच मी डायरेक्ट कटिंग सांगत आहे. बघा, अशा प्रकारे कपडा पलटून घ्यायचा आहे. जो फ्रंट आहे जसा आहे आपला आखलेला तसंच त्याच्यावरती आपल्याला छापून घ्यायचं आहे चॉकच्या साहाय्याने. बघा, अशा प्रकारे. आणि आपल्याला हा फ्रंट काढून घ्यायचा आहे. बघा, बघा दिसत असेल. आणि मी परत एकदा चॉकने डार्क करून घेते आणि याची आपण कटिंग करून घेऊ. साधी आणि सोपी कटिंग आहे आणि इजी. मेन म्हणजे हे कमी कापडामध्ये ॲडजस्ट होणारी कटिंग आहे. कटोरी पण आपल्याला असंच छापून काढून घ्यायचं आहे साईडने वाढवून. बघा, अशा प्रकारे हे डायरेक्ट मी कटिंग करत आहे. बघा, अशा प्रकारे हा फ्रंट आहे. साधी आणि सोपी इजी कटिंग आहे. तुम्ही पण ही कटिंग ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशा प्रकारे. ब्लाऊजची फिटिंग पण याची चांगली आहे. बघा, आणि तुम्हाला काय शिकायचं आहे ते कमेंट्समध्ये सांगा. डायरेक्ट मी ड्रेस असू द्या किंवा ब्लाऊजचे पॅटर्न असू द्या किंवा ड्रेसचे कुठलेही पॅटर्न, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवीन. बघा, अशा प्रकारे मी हा फ्रंट कटिंग करून घेतला आहे. आतमधला हा जो गोल आकार आहे तो गोलमध्ये राऊंडमध्येच कटिंग करायचा आहे, त्याच्यामुळे फिटिंग पण चांगली येत असते. बघा, आता याच्यानंतर आपण बाही कटिंग करणार आहोत. बाही बघा, साईडने बाही कटिंग करणार आहोत. आणि अस्तरचा कापड आहे, सरळ सरळ अर्धा ते पाऊण इंच आपल्याला ॲड करायचं आहे. बाही किती आहे ते मोजून घ्यायचं आहे. बघा, लक्ष द्या, इथे बाही किती आहे. तर बाहीचं मेजरमेंट मी शोल्डरवरती असा टेप ठेवला. बघा,
आणि बाही 5 इंच आहे तर त्याच्यामध्ये पाऊण इंच ॲड करायचं आहे. सरळ सरळ 5.5 ते पावणे 6 इंच मी दोन्ही साईडला घेतला आणि सरळ लाईन मी आखून घेत आहे बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर किती घ्यायचा आहे ते पण लक्ष द्या. ब्लाऊजचं मापून घ्यायचं आपल्याला किती आहे ते दंडघेर. बघा 6.5 पावणे 7 इंच दंडघेर येत आहे तर आपल्याला तेवढाच दंडघेर घ्यायचा आहे. न पुढे 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. इथे जॉईंट लागेल आणि दंडघेरामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे आणि साईडला माप लावायचं आहे. समोर 2 इंच एक्स्ट्राचे घ्यायचे आहे बघा. वरती टेप ठेवला आणि खालच्या दिशेला 2.5 इंचावरती मी पॉईंट दिला आणि अशा प्रकारे बाहीचा आकार द्यायचा आहे. साईडनी जे मी आखला आहे तिथे जॉईंट लागेल आणि हा आतमधला आकार आहे बघा. बाहीची कटिंग मी फॉर्म्यावरती डिटेलमध्ये सांगितलं आहे. ज्यांना कोणाला आकाराचा प्रॉब्लेम असेल त्यांनी जाऊन चेक करू शकता कमेंट मध्ये आपल्या चॅनलवरती जाऊन बघा. लक्ष द्या. आणि आता हा आतमधला आकार पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा अशा प्रकारे. 38 साईजचं माप आहे तर याला जॉईंट येणार, चारही साईडने जॉईंट लागणार आहे याला बघा अशा प्रकारे. आता आपला कटोरीचा भाग आहे हा. कटोरी कशी काढायची ते लक्ष द्या तुम्ही. ही जी कटोरी आहे याच्यावरूनच आपण कटोरी काढणार आहोत. तर बघा ही कटोरी मी डार्क करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे. आणि हीच कटोरी जसं आपण फ्रंट आत्ता छापून काढून घेतला होता तसंच आपल्याला ही कटोरी पण इथे छापून काढून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे. आणि बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे. फॉर्म्यामध्ये किंवा कापड पण कटिंग करत असताना ते लक्ष द्या, त्याच्यामुळे चुका होते आणि आपल्या ब्लाऊजमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकते. तर ही जी कटोरी आहे जे मी आत्ता छापून घेतली आहे त्याच्यावरतीच मी डार्क करून घेत आहे. आणि बघा 6 इंच आपली कटोरी होती. आता इथे मी मापून पाहते बरोबर 6 इंच आहे आणि मध्ये सेंटरमध्ये मी 3 इंचावरती पॉईंट दिला आणि खालती 1.5 घेतला आणि दोन्ही साईडनी 1.5 इंच मी घेतला आहे. आणि असं मी स्केलने सरळ सरळ लाईन आखून घेत आहे बघा. आणि याच्यानंतर मग मी वरती पावडीभर वाढवत आहे कारण ते शिलाईसाठी आहे आणि खाली पूर्ण राऊंड मी खालती असं टर्न करत आहे. दोन्ही साईडला मी वाढवून घेतलं आहे थोडं थोडं. पण कटोरी ज्या साईडला जॉईंट होते तिथे मी थोडं जास्ती घेतलं आहे आणि तिकडे जास्तीच घ्यायचं आहे फ्रंटच्या साईडला. आणि आयहूक असते तिकडे कमी पावडीभरच इंच घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि हे राऊंडमध्ये कटोरी कटिंग करायची आहे. परफेक्ट माप आहे आणि परफेक्ट कटिंग आहे. आणि स्टिचिंग जर चांगली केली तर फिटिंग पण चांगली येईल याची बघा अशा प्रकारे. आणि सेंटरमधून फोल्ड करायचं आहे. 1.5 इंच सोडले होते आपण तर 1.5 इंचाचा साईडने खचका देत आहे मी. आणि वरच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे सेंटरमध्ये कटोरीचं शिलाई बघा अशा प्रकारे. आता येईल आपला बेल्ट म्हणजे आपली क्रॉसपट्टी येईल. आता आपल्याला सरळ सरळ क्रॉसपट्टी आखून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे. बॅक साईड जो आहे कमरेचा भाग सरळ सरळ मी इथे ठेवला आहे आणि त्याच मापाची आपल्याला कटोरी काढायची आहे. पण जे कटोरी क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आपण इथे घेतली होती त्याच्यामध्ये पाऊण इंच ॲड करायचं आहे. अर्धा ते पाऊण इंच बघा. एका साईडला मी 2.25 घेतले तर मग तिकडे 3 इंच घेतले मी आणि या साईडला 3 इंच घेतले होते तर याच्यातही 3.5 पावणे 4 इंच घेतले आणि सरळ लाईन आखून घेतली. आणि अशा साध्या आणि सोप्या कटिंग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा काय शिकायचं आहे ते. कमी कापडमध्ये मी 75 सेंटीमीटरमध्ये लांब बाही म्हणजे बाही पण मोठीच होती याची आणि 38 इंचाचं मापाचं ब्लाऊज होतं तरी आपण हे व्यवस्थित कटिंग केलं आहे बघा. लक्ष द्या. अशा प्रकारे साधी आणि सोपी कटिंग आहे आपली. चला भेटूया.